बातमी आहे पुण्यातून. वारकऱ्यांचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांच्या भेटीला. भंडारा भामचंद्र पर्वतातील कथित अवैध उत्खननाबाबत निवेदन. हे निवेदन देण्यात आलेलं आहे विभागीय आयुक्तांना. या निवेदनामध्ये लेखी पत्राद्वारे विविध प्रकारची माहिती सादर करण्यात आलेली असून लवकरच हे मंडळ मंत्री महोदयांना भेट देणार आहे. चला तर यावेळी खरं शिष्टमंडळाने आयुक्तांना दिलेली माहिती. माईसारखी आज परिस्थिती आहे. परवा आम्ही डोंगरावर एका दिवशीला गेलो, त्या गुफेजवळचा भाग बराच खाली घासून आला. हे कशाचे परिणाम आहेत? सातत्याने होत असलेल्या उत्खननाचे परिणाम आहेत. आम्ही वेळोवेळी शासनाला सांगतोय हे डोंगर ऐतिहासिक आहेत, डोंगराची साधना भूमी आहे. महाराष्ट्र शासनाला काय मान्य नाही का संत भूमी? आज एमआयडीसीलाच आमचा विरोध होता. 2007 ला जे वारकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, कारण आपल्या काने असेल 2007 ची घटना, वारकरी डाऊ कंपनी पेटवून दिली होती. ती कशासाठी दिली होती? केवळ भंडारा भामचंद्र इंद्रायणी सुरक्षित राहावी म्हणून दिली होती. एवढा उद्रेक झाला होता. मग या टोकाच्या उद्रेकाची भूमिका महाराष्ट्रातून परत पाहत आहे का वाटतं? कारण हा कोट्यावधी जनभावना असणारा तिथे निर्मित भावना आहे. आज तुम्ही जाऊन बघा, 5-25 साधक साधना करतायत, ध्यान करतायत, गाथा पाठ करतायत, ज्ञानेश्वरी पाठ करतायत. एकमेव वारकरी संप्रदायाची ही तिन्ही डोंगर साधना केंद्र आहे. तर साधना केंद्राला जर तुम्ही चौबाजूला हल्ले चढवत असाल, दचके तोडत असाल, तरी शासनाला ती शोभणारी बाब आहे का? मग ह्या सगळ्या आम्ही ह्या त्याच्यामध्ये मुद्दे मांडण्यात तुम्ही गांभीर्याने अहवाल तयार करा, संबंधित विभागांना पत्रव्यवहार करा, प्रस्ताव पाठवा आणि संयुक्त पाहणी करा. आमच्या बरोबर आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष वस्तुस्थिती दाखवतो काय आहे, कसा डोंगर तोडला जात आहे. पायथा जर तुटला तर उद्या आमचा डोंगर राहणार कुठे, हा आमचा प्रश्न आहे शासनाला. आणि तुम्ही अधिकारवाणीनं तुम्ही हे सगळं करू शकता. आव्हान मागून घ्या आणि अधिसूचना 2011च्या आम्ही का ठाम आहोत की अधिसूचना जर लागू केली नाही तर जर यांचे गट वगळले तर यांनी तर अपराध केलेले डोंगर सोडून तिथे वेगवेगळे यांचे उत्खननच तिथं आहे. विषय म्हणजे एवढंच आम्ही सांगतोय की मला असं वाटतं की वरच्या अहवाल आल्यामुळे आम्हाला शासनाला अहवाल, शासन आम्हाला अहवाल नाही देत, ते निर्देश देते काही असं करा तसं करा. आता आम्ही तुम्हाला शांतपणे अभ्यास करा. सर्व तुमचे सत्य आहे. एवढा मोठा अन्याय मला वाटतं महाराष्ट्र कुठल्या भूमीवरती झालेला नाही. ठीक आहे, मला कळाला आपला मुद्दा. मी अहवाल मागवते त्याच्या. हॅलो.